अमोल खांदवे यांच्या वतीने रवी निंबाळकरांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आले. तर रवी सर या. रवी निंबाळकर आपण या आणि 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जा आणि स्वतः यायचं. तर जाऊ मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक आणि पहिला चेंडू बंटीच्या बॅटमधून षटकाचे रन. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणी बंटीच्या आपण पाहिले पहिला षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. आणि इथे मात्र झेल सुटला. पा प्रतीकडून जीवदाने बंटीला धावसंख्या आपण पाहतोय 7. जीवदान दोन्ही संघांमध्ये असणारे जे काय प्रेशर आहे हे प्रेशर मात्र कशा प्रकारे तो हँडल केलं जाईल या ठिकाणी मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जनार्दन खांदवे आता स्ट्राईकला आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर इथं आता नॉकआउट राऊंड असं आपण म्हणूया. इथे जिंकलात तर तुमचं स्थान कदाचित थोडंफार टिकलं जाईल आणि पराभूत झालात तर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. आमचे तेजस तर उपस्थित झालेत. सर गुड मॉर्निंग. तेजस सर आमची एनर्जी आहे. तेजस निंबाळकर सर. धाबरक 7 धावा आहेत. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विवेक सिंग त्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षण करताना पाहिल्यामध्ये 1 धावेल. धाबरक धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धाबरकर त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. रवी निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झालेत. भरतदादांना विनंती असेल आणि सूरज दादा दोन्ही दादांनी रवीसाठी 500 रुपये द्यायचे. थँक्यू व्हेरी मच. धाबरकर धावसंख्या जी आहे 8 धावा धाबरकर त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र परत एकदा फुल पॉवरफुल सक्सेसफुल और ये ब्युटिफुल चेरन. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. थँक्यू. धाबरकर धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 14 धावा 4 चेंडू या दरम्यान टाकून झालेले आहेत. 2 षटकार आलेत. 1 जीवदान सुद्धा आहे आणि जीवदानानंतरचा एक षटकार आपण पाहतोय जो आता बंटीने खेळलेला आहे. या दरम्यान परत एकदा खूप उंची घेतलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. क्या आहे ये चौकार 4 रन. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी धाबरकर धावसंख्या वाढली गेली. संघाची धावसंख्या जी आहे ती इथे एकूण 18. आणि या दरम्यान चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मात्र सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल. खणखणी षटकाचे रन. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. षटक क्रमांक पहिलं संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापाडकावरती धावसंख्या हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब प्रथमतः फलंदाजी करत असताना नाबाद 24 धावा. सुरुवात अतिशय पॉवरफुल आहे. 24 धावा धापाडकावरती. या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत
धावपलक धावसंख्या आपण मध्ये 24 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आता जे टाकलं जाईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विवेक सिंग इथे मात्र हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख असेल विवेकचा. धावपलक धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धावपलकावरती या दरम्यान आपल्याला ते पाहायला मिळत आहे. 24 वरती धावपलक जो आहे इथे मात्र चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या जवळपास. वाह क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण राहुल खांदवे मास्तर त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. आणि आत्ताच्या धावा एकूण पळून सर ओके आपण चौकार आहे की नाही मात्र पाहिले जाते. धावपलक धावसंख्या जी आहे ती आता किती असणार ते आपण पाहू. चेंडू सेफ आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. म्हणजे आताच्या धावा पळून सर 2 धावपलक 26 धावा धावपलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं असं वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. दोन्ही संघांमध्ये होणारी जी काही लढत अतिशय महत्त्वाची आहे. या दरम्यान उंची घेतलेला चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू खाली डाऊन द बॉल. बॉलर कॉट अँड बोल्ट जनार्दन खांदवे पात. नवीन फलंदाज आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये आता नक्की कोण येणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. धावपलकावरती धावसंख्या जी आहे ती इथे एकूण 26 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलमध्ये दुसरं षटक अगदी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. काय करामत या ठिकाणी अगदी केली जाणार आहे. शांत प्रकारचं वातावरण अशांत कशा प्रकारे केलं जाईल ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. कुठला गोलंदाज मार्गावरती येतोय. विवेकला पाचारण केलं गेलं आणि विवेकला पाचारण केल्यानंतर अगदी आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये त्यांनी एक फलंदाज जो बाद केला जो अतिशय महत्त्वाचा जनार्दन खांदवे बाद होताना पाहायला मिळाला आहे. 26 धावा धावपलकावरती या दरम्यान आपण पाहतोय. एक फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. तो आता आकाश मुरकुटे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुल टॉस. एक चांगलं टेम्परेमेंट हँडल करण्याचं काम या दरम्यान जे केलं जाते. इथं 2 धावा आकाशच्या बॅटमधून आल्या. विशेष म्हणजे काय इथं फुलटच चेंडू होतं. याच्या अगोदरचा एक फलंदाज बाद झालेला फुलटच चेंडू फक्त टॅप केला. तिथं 2 धावा आरामशीर त्या घेतल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल आता 28 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरं चालू असताना नाणेफेक पराभूत झाल्यानंतर हरणतळे वस्ती स्पोर्ट्स. भन्नाट वेगाचा चेंडू परंतु डावेष्टीच्या बाहेर आहे. धावपलक धावसंख्या आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे वाढली जाणार आहे. संघाची धावसंख्या जी आहे ती 29. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू या दरम्यान अगदी जो खेळला गेलाय. धावपलक वाढेल. संघाची धावसंख्या स्थिर आहे.
हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय सुरेख प्रकारचा प्रतिथा टाकला गेलाय. या ठिकाणी व्यासपीठाकडे मात्र ज्यांचं आगमन होत आहे ते आदरणीय आमचे महेशदादा खांदवे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पप्पू शिंदे साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. सुमितजी शिंदे साहेबांचं आगमन झाले. आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये 29 वरती दापलक अगदी जो थांबवलं गेलेला आहे विवेक सिंगच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर जे चेंडू आपण पाहिले जे पूर्णपणे डॉट जाताना पाहायला मिळाले. धावाफलकावरती धावासंख्या आपण पाहतोय जी आहे 29 सेकंडच्या मोबदल्यात तिसरं षटक सुरू आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलाय सोमनाथ खुले. हेलिकॉप्टर शॉट, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, षटकाचे रन. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. बंटीच्या पाठमधून आपण हा षटकार आपण पाहतोय आणि या षटकाराच्या धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 35 धावा. एक फलंदाज बाद आहे. या दरम्यान परत एकदा लागोपाठचा दुसरा षटकार आलाय, खणखणी षटकार. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. अगदी ऑनलाईन क्रिकेटचा अंदाज घेणारे अवसरी गावचे असणारे सरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून आंबेगाव प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा यावर्षी खूप आनंदात थाटामाटात आणि प्रेक्षकांनी मात्र डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा यावर्षी आपल्याला जी पाहायला मिळाली. आंबेगाव प्रीमियर लीगचे आयोजक सचिन शेठ ढिंगे, सरपंच अवसरी, ते सुद्धा अगदी ऑनलाईन क्रिकेटचा अंदाज घेत आहेत. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 41 धावा आहेत, लागोपाठचे 2 षटकार आलेत, एक फलंदाज जो बाद आहे. एक बाद 41. तिसरं षटक चालू असताना सोमनाथवरती केलं गेलं आक्रमण. एक यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, तो अक्षरशः हेलिकॉप्टर शॉटने षटकार खेळला आणि त्यानंतरचा एक पुढचा षटकार आपण पाहिला. आणि या दरम्यान परत एकदा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल, शतरक्षक दुर्बल चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता इथं 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 43 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चालू असताना. पाहूया सोमनाथ. आणि या दरम्यान परत एकदा चेंडू पोहोचेल फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. थँक्यू. धावाफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती इथे 49 धावा आहेत. 49. 49 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 49 मधल्या 43 धावा एकट्या बंटीच्या आहेत. स्क्वेअरकटचा या दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण या दरम्यान थोडंसं खराब होतंय, क्षेत्ररक्षक हंबल झालाय. तिथे एक धावेल, संघाचा अर्धशतक पूर्ण, 50 धावा, 50 रन. 6 षटकांची लढत आहे आणि त्यामध्ये तिसऱ्या षटकातला अजून एक चेंडू यायचा बाकी आहे. 17 चेंडू टाकून झालेत, 50 धावा आहेत. गोलंदाज तयार. उजवीष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, धावफलक एकीने वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो 51 वरती धावफलक जाऊन जे पोहोचतोय. 17 चेंडू टाकून झालेत, 18ची सरासरी आतापर्यंत राखली गेलेली आहे.
आणि हा चेंडू या दरम्यान पूर्णपणे डॉट जाताना पाहायला मिळतोय. आणि इथे आपण पाहूया धावफलकावरती धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 51 धावा. 51 ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आत. ही क्रिकेटची स्पर्धा रंगली ही पहा ओव्हर संपली. रगत सपन आन बान शान मान सोडू नको दुश्मनाच्या दिमतीला. ऐकलं का तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या हो तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथं 3 षटकं संपलेत. ड्रिंक ब्रेक अगदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो आणि प्रेक्षकांची गर्दीसुद्धा या मैदानावरती आधी हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि हा सामना निश्चितप्रमाणे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेला हा सामना या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळत आहे. लोहगाव आदर्श गाव लोहगाव आहे आणि एक आदर्श क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे निश्चितप्रमाणे आपण पाहत असतो. लोहगावमध्ये ज्यावेळेस क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात त्या वेळेस प्रत्येक ऑर्गनायझरचं एक आयोजन नियोजन खूप बहारदार असलेलं आपल्याला जे पाहायला मिळतं. ही पुण्यातली असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. पुण्यात इथे काय होणे म्हणून अगदी या पुण्याकडे जे पाहिलं जातं. परंतु पुण्याचाही बराचसा इतिहास खूप मोठ्या प्रमाणात अगदी आपल्याला जो पाहायला मिळतो. पुण्याचा इतिहाससुद्धा खूप मोठा निश्चितप्रमाणे जे आहे की पूर्वीच्या काळी पुणे शहराचं नाव काय होतं, पुणे हे नाव पुण्याला मात्र केव्हा दिलं गेलं, हा सुद्धा एक छोटासा इतिहास आहे पुण्याचा. तोही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितप्रमाणे प्रयत्न करेलच. या दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या जे आहे पहिला चेंडू डॉट गेलाय. गोलंदाजीवरती गोलंदाज राहुल खानवे स्वतः गोलंदाजी मार्कवरती आलेले आहे. इथे मात्र पंचाकडे हलकसा अपील या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळतंय. बातचीत अगदी दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये करतात. डोलारे सर आणि लोंढे सर हे मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे. काय निर्णय असेल ते आपण पाहू. धावसंख्या जी आहे ती इथं 51 आहे आणि आपल्याला पाहायचं आहे इथं आत्ताचा धावफलक या हे चेंडूच्या अगोदरचं धावफलक जो आहे 1/51. आता त्याच्यानंतर आपल्याला कळणार आहे इथं 2/51 की 1/51. 3.2 षटकात, कारण दुसरा चेंडू दाखवून झालेला आहे.
आपल्याला पाहिजे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येणार ते मात्र आपल्याला कळेल. आणि सर जे आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहेत या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे भाजपा वडगाव शहरी मतदारसंघाचे असणारे उपाध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या क्रिकेटच्या स्पर्धेला एक चांगल्या प्रकारचं योगदानसुद्धा लाभलेलं आहे. चौकडाटिंगच्या लाईव्ह स्कोरिंगसाठी त्यांचं योगदान आहे. वैभवशेठ शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल, हार्दिक स्वागत असणार आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र आपण पाहूया चेंडू डावेठीच्या बरा असेल, व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावक धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे जे आहे ते इथे धावपलकी एकाने पुढे जाईल. 52 धाव्या इकडेच्या मोबाईल आहेत. आणि चेंडू पोचेल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आणि जोरदार टाळ्या. 13 चेंडूत 50 धावा. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार आणि षटकार मारून या बंटीने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये झटपट अर्धशतक पूर्ण केले. 13 चेंडूमध्ये 50 धावा नाबाद बंटीच्या आहेत. संघाची धावसंख्या 58 आहे. या दरम्यान परत एकदा बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. धावक धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे जे वाढली जाणार आहे. संघाची धावसंख्या 64 धावा आहेत. आक्रमण बंटीच्या पाठमधून आपण पाहतोय. आणि या दरम्यान चेंडू पोहोचेल फाईन लेगला. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन चौकार. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका. हा मारला चौका. खणखणीत चौका चौका.
धावराक धावसंख्या 68. परत एकदा एक सिंगल यात्रा म्हणजे घेतली जाते. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. इथे थोडंसं जरी खराब असेल परंतु त्याचा फायदा यात्रामध्ये घेतला गेला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय बंटी. एक धाव घेतली जाईल. धावराक एकडे पुढे जाईल. धावा फलकावरती धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा आणि राहुल कांदवेला या षटकात धावायला 18. त्यातले पहिले चेंडू डॉट आहेत. त्याच्यानंतरच्या 4 चेंडूत 18 आलेले आहेत आणि एकूण धावसंख्या जी आहे ती 69 आहे. त्यातल्या 61 धावा एकट्या बंटी खांदवेच्या आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील अजूनही या डावातले 12 म्हणजे 2 षटकं अजूनही टाकायची जी बाकी आहेत. तिसरा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाहूया विवेक सिंग इथे मात्र गोलंदाजी मार्क होते येणार आहे. युद्ध मैदानाच्या आत आणि युद्ध मैदानाच्या बाहेर सुद्धा. म्हणजे इथे आमचे रिहान साऊंड जे आहे डीजी जो आहे त्याच्यापेक्षा गॅलरीतून जे काय आवाज येत आहेत ना म्हणजे पॅव्हलियनमधून बाकीच्या खेळाडूंचे जे काय आवाज येणार त्यांच्यापेक्षा मोठे डीजेपेक्षा मोठा आवाज त्यांचा आहे. उजव्या हाताने विवेक या दरम्यान फाईन लेगला चेंडू पोचल्या सीमा रेषेच्या बाहेर 1 पाऊंड 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. विवेक परत आता गोलंदाजीवरती तयार असेल. धावसंख्या 73. बरोबर तयारीत नव्हता. डेड बॉलचा इशारा असेल. 73 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिला फलंदाज ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली आतापर्यंत या 2 फलंदाजाने 17 चेंडूमध्ये 47 धावसंख्येची भागीदारी केलेली आणि हा चेंडू अतिशय सुरेख आणि इथं गोलंदाजाला एक वॉर्निंग बनबाऊंची वॉर्निंग निश्चितप्रमाणे या दरम्यान येताना आपल्याला जे पाहायला मिळते. धावराक धावसंख्या आपण पाहू जी आहे ती 73 धावा इकडेच्या मोबाईलमध्ये. खूप सारे मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. भरतदादा टिंगरे आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आमचे महेशदादा उपस्थित झालेले आहेत. विठ्ठल टिंगरे आहेत. सुमित शिंदे आहेत. आमचे पप्पू शिंदे खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत असेल आणि खूप सारा मित्रपरिवार आहे जो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे अजूनही 2 चेंडू या षटकातले यायचे जे बाकी असलेले आपल्याला जे पाहायला मिळत आहेत आणि उत्तरेश्वर करंडकाचा असणारा उत्तरेश्वर तरुण मंडळ लोहगावचा राजामधील असणारा प्रत्येक मित्रपरिवार व्यासपीठावरती उपस्थित आहे. बिग हिट आणि चेंडू पोचेल व्हेरी हाय व्हेरी लॉंग और घे 6 रन षटकार. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार. थँक्यू. 79 धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकाची भागीदारी सुद्धा होताना पाहायला मिळाली. 1 to go आहे का बॉल द्या. धावराक धावसंख्या आपण पाहू जी आहे ती 79 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 20 चेंडूमध्ये 53 धावसंख्येची भागीदारी सुद्धा झाली दुसऱ्या विकेटला.
विवेक तयार, उजव्या हाताने मारा करेल. वाईट बॉल. ऐंशी धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि अजून एक आलाय खणखणीत षटकारचे रन. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. थँक्यू. धाबराका धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे जे वाढली जाणार आहे. संघाची धावसंख्या जी आहे ती इथे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 86 धावा आहेत. तर बंटी खांदवे नॉट आऊट 77, नाबाद 77 धावा बंटीच्या आहेत. धाबराका धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे जी असणार आहे ती एकूण 87 धावा. आणि अजून आता या षटकात प्रथमेश आला नवीन फलंदाज. पहिला चेंडू वाईड आला होता, त्यानंतर परत एकदा बेगीट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. लागोपाठ 3 आलेत. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल त्या दरम्यान अगदी चेंडू कव्हर केलाय. धावबाची संधी असेल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा या दरम्यान ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 95 धावा आहेत आणि 95 पैकी 85 बंटीच्या आहेत. आणि इथे अजून 4 चेंडू यायचे बाकी आहेत. अजून 4 चेंडू यायचे बाकी आहेत. आणि या दरम्यान चेंडू मात्र फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. संघाची धावसंख्या 99 आहे. 99. 3 चेंडू यायचे बाकी आहेत. शतक पूर्ण करणार का बंटी? 89 वरती नाबाद आहे. या दरम्यान आपण पाहतोय एक धाव तर निश्चितप्रमाणे या दरम्यान जी आली. धाबराकाची धावसंख्या निश्चितप्रमाणे किती येते ते आपल्याला पाहायचं. इथे मात्र बंटी पोहोचला 2 धावा. आणि याच दरम्यान संघाचं शतक पूर्ण झाले 101 धावा. एक धावा. याच टीमने 108 धावा बनवल्या या स्पर्धेमध्ये. त्याच संघाच्या विरोधात 101 झाल्यात. अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. 9 धावा वैयक्तिक अजून पाहिजे शतक पूर्ण करण्यासाठी बंटीला.
रवीन तयार आणि या दरम्यान चेंडू कव्हरला. वा भाई वा, क्या बात है. चेअरन षटकार. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. थँक्यू. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. टीमचा स्कोर आहे टोटल 107 आणि बंटी नॉट आउट 97. 97 धावा बंटीचे. 108चं पण रेकॉर्ड मोडलं जाईल का ते पाहायचंय आणि पहिली सेंचुरी होणार का ते पण मात्र पाहायचंय. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न करत असताना इथे मात्र बंटी बाद झालाय आणि 108 धावा या दरम्यान ज्या पाहायला मिळाल्यात संघाच्या आणि बंटीने बनवल्यात 98. एकदा जोरदार टाळ्या बंटीसाठी. जबरदस्त फलंदाजी या दरम्यान पाहायला मिळाली. बंटीची 98 धावा, 98 रन. नाही नाही, सगळ्यात महत्वाचं आहे ना, हा जो आवाज आला ना आत्ताचा, हा महत्वाचा होता. खूप छान. क्रिकेट सगळ्यात महत्वाचा आणि इथे बंटीने केलेली जी काय फलंदाजी ना ती अफलातून पाहायला मिळाली. चेंडू खराब होते असं अजिबात म्हणता येणार नाही, पण बंटीने कव्हरला खेळले जे काही षटकार होते अफलातून होते, जबरदस्त होते. 12 षटकार 4 चौकाराच्या मदतीने 98 धावा या बंटीच्या पाहायला मिळाल्यात. संघाच्या 108 झाल्यात आणि 109 बनवायच्या आहेत. आणि हा तो संघ आहे दादाची बस्ती ज्या संघाने यापूर्वी सुद्धा शिवशंभो संघाच्या विरोधात 108 धावा बनवलेल्या आहेत. आत्ता 108 झालेत, 109 त्यांना बनवायचे आहेत. चला हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब, हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या आतमध्ये चला क्षेत्ररक्षणासाठी. या ठिकाणी विनायक जाधव आम्हा या ठिकाणी उपस्थित झाले, प्रसिद्ध बैलगाडा मालक. आम्हा आपलंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. हरणतळे वस्ती चला आपण ताबडतोब आता इथे मैदानाचा ताबा घ्या. यानंतरचा होणारा जो काही सामना त्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. PBS आणि अमर प्रतिष्ठान बोथ कॅप्टन अजून इथं उपस्थित झालेले नाहीत. PBS काय टॉसला नाही यायचं का? अजून कॅप्टन आलेला नाहीये. चला धावत पळत चला इकडे. अमर प्रतिष्ठान लवकर लवकर चला, बॉल द्या. टॉस करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय महेशदादा खांदवे आणि त्याचबरोबर आमचे पप्पू शिंदे यांना विनंती असेल टॉससाठी आपण यायचं आहे. सुमित शिंदे आपणही टॉससाठी या. टॉस या ठिकाणी करायचं आहे. दोन्ही संघाचे संघटक या ठिकाणी उपस्थित आहेत.
काटा कॉल आणि छापा. PBS ऑन द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट. हो, टॉस जिंकलाय अमर युवा प्रतिष्ठानने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण PBS संघाचा असेल. धन्यवाद. इथं पहिल्या चेंडूवरती कुमारला परतावं लागेल. फलंदाज बाद. तर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला कुमार. धावफलकावरती धावसंख्या दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब 109 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शून्यातून मात्र सुरुवात करावी लागणार आहे. इथं शून्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सूरज. चेंडू हवेत. इथे मात्र प्रयत्न केला गेला होता. धाव या दरम्यान जी घेतली गेली नाही. फुलटॉस चेंडू इथं थोडासा टाइम होतोय. बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळाला नाही. 0 धावा आहेत. एक फलंदाज बाद असलेला या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो सुरू झालेला आहे. आणि व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येने मात्र डावाची सुरुवात होताना आपल्याला जे पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. अखोरात आले. हा चेंडू आपण पाहतोय परंपरे जो सोडून दिला जातोय. चेंडू अतिशय सुरेख म्हणावा लागेल तो प्रीतमचा. एकच धाव आहे आणि ही एक धाव जी आलेली ना ती वाईडच्या रूपाने आली. बॅटच्या सने अजून एकही धाव आलेली पाहायला मिळत नाहीये. 1 बाद 1 अशी मात्र धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 109 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब. चेंडू हवेत. इथे मात्र झेल झाला नाही आणि या दरम्यान हाही चेंडू डॉट गेलाय. वाईडच्या रूपाने फक्त एक धाव आली. 1 बाद 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 30 आणि बनवायचे आहेत 108 धावा. 30 चेंडू 108. पाहूया धनराजला आता खूप मोठी करामत करावी लागणार आहे. समोरच्या बाजूला गोलंदाज प्रवीण खांदवे गोलंदाज मार्क होती येताना आपल्याला जो पाहायला मिळेल. सामना जसं संपत येईल तसं अमर प्रतिष्ठान रवी सर आणि तिकडे सार्थक टोटल टीम घेऊन शेवटची 2 षटकं संपायच्या. तुम्ही इथे दोन्ही टीम हजर पाहिजे म्हणजे आपला वेळ वाचला जाईल. गोलंदाज मार्कवरती तयार असणार आहे. परत एकदा प्रवीण नवीन षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवरती. व्हाईट बॉल. धावफलक वाढेल. 2 धावा आहेत आणि या दोन्ही धावा वाईडच्या रूपाने आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये जे होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. पंचांच्या डाव्या त्याला पार करून सूर्यप्रकाश आहे जो फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू का बॅटवरती आला नाही. चेंडू निर्धाव असेल. इथे 109 धावा ज्या बनवायच्या तिथं सिंगल डबलने काम चालणार नाही. त्यामुळे धनराजच्या डोक्यामध्ये एक कॅल्क्युलेशन असेल की षटकार हे खेळावे लागणार आहेत. चौकार मात्र जे खेळावे लागणार आहेत. त्यामुळे सिंगल डबल घेतल्या जात नाहीत.
2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आहे. एक आहे लॉंग ऑनला आणि एक आहे तो मात्र मिड विकेटला. सुरेख प्रकारचा फटका बाद. जसा चेंडू बॅटवरती आला तसा चेंडू पोचला गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. नॅचरल ग्रासला सुद्धा आग लागेल इतक्या जोरदार वागते चेंडू घर्षण करून निघून गेलाय. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका. चौका. या ठिकाणी आदरणीय आमचे दिनेशजी निंबाळकर साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. दिनेश निंबाळकर साहेबांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या दरम्यान बिग हिट. चेंडू पोचेल मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर षटकारचे रन. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. 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 थँक्यू. आणि या षटकाराच्या पडे धाबा एक वाढला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. 1 बाद 13 109 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. परत एकदा लो फुल टच चेंडू आहे. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धाव घेतली गेली नाही. परत एकदा डॉट बॉल आपल्याला जो पाहायला मिळेल. 26 चेंडू 96 धावा 22 पॉईंट. 15च्या सरासरीने दाबलेक जो बनवायचा आहे. अजून एक चेंडू डॉट आलाय. इथं आपण पाहतोय इथे धाव घेतल्या जात नाही. इथे धाव घेतली जात नाही. इथे काय केलं जातं इथं फक्त षटकार चौकरच खेळायचे. मग आपण किती षटकार किती चौकर खेळू शकतो हे प्रयत्न चालू आहेत धनराजचे. आणि या दरम्यान चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू अडवलाय. पहा सुरेख क्षेत्ररक्षण आहे. आणि त्या दरम्यान पहिल्यांदा घेतलेली एक सिंगल धाबलेक वाढेल. संघाची धावसंख्या 14. 2 षटकं संपली. 1 फलंदाज बाद आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 24 आणि बनवायचे आहेत 95 धावा. 24 चेंडू 95 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहू जनार्दन खांदवे. गोलंदाजी मार्गावरती डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि इथे एक फलंदाज सुद्धा डावखुऱ्या हाताचा आहे. आणि कादाने चेंडू यात्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल प्रीत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव येताना पाहायला मिळते. धाबलक इकडे पुढे जाईल. धाबलकावरती धावसंख्या 15 धावा धाबलकावरती या दरम्यान पूर्ण होत आहेत. आणि आता स्ट्राईकला आलाय सूरज. आता सूरजला संधी आली स्ट्राईकला. हवेचा कितपत फायदा घेतोय सूरज आपण पाहू. हा चेंडू डॉट हळूवारपणे चेंडू यात्रामध्ये टाकला गेला होता. चेंडू काय बॅटवरती आला नाही. जिंकण्यासाठी अजूनही ज्या काही 94 धावा बनवायच्या आहेत. व्हाईट बॉल 93 बनवायच्या आहेत अजून. आणि अशा प्रकारच्या सिंगल डबलनी मात्र ह्या धावा पूर्ण होणार नाही. इथे 20पेक्षा जास्त सरासरी पाहिजे. म्हणजे इथं प्रत्येक षटकामध्ये 3-3 4-4 षटकार येणं गरजेचं राहणार आहे. प्रत्येकदा चेंडू डॉट. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू असेल. 3रं षटक चालू आहे.
परत एकदा डॉट. इथे प्रत्येकाला दोघांनी ठरले आपण दोघांनी मिळून 6-6 बॉल खेळायचे, पण कोण किती जास्त षटकार मारतं इथं पाहिजे. आणि एक फाईन लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका. चौका. ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पण मला वाटतं गाडी रिटर्न जाईल असं मला वाटतंय की काय. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जी आहे आपण पाहतोय इथं खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था निश्चितप्रमाणे आहेत. कोल्ड्रिंक्स आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय पहिल्या आणि शेवटच्या दिवसासाठी रेडबुल्स कंपनीच्या माध्यमातून रेडबुलसुद्धा आहेत. आणि आजचा दिवस खूप शांततेने या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहिजे. जे काही युद्ध पाहिजेत अशा प्रकारचं युद्ध पाहायला मिळत नाही आहे. पण एक युद्ध पाहायला मिळालं पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात. तसं युद्ध तिसऱ्या सामन्यात पाहायला मिळत नाही आहे. तिसऱ्या सामन्यात बंटीचा जो काही झेल सुटला एका षटकारानंतर, म्हणजे 6 धावसंख्येवरती त्याला जे काही जीवदान मिळालं त्याच्यानंतर तो थांबला नाही. बॉल जुनाल्या प्रतीक खांदवे बंटी. प्रतीक खांदवेला जीवदान दिलं प्रतीक खांदवेनेच दिलं. एक जुना चेंडू द्या. हे घ्या. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता 18 आणि बनवायचे आहेत 89. म्हणजे 15 षटकार हे कंपल्सरी आहेत, खेळावेच लागतील. आमचे स्वप्नील दादा वाळके आणि त्याचबरोबर श्रीनाथ दादा निंबाळकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ड्रिंक ट्रॉली घेऊन जे आले होते. आज खूप जोरदार हवा सुद्धा आहे. आज खूप जोरदार हवा वाहते सूरज दादा. कदाचित अगदी भरत दादा आल्यामुळे की काय, पप्पू शिंदे आल्यामुळे की काय, महेश दादा स्टेजवरती आल्यामुळे की काय, पण आज खूप जोरदार हवा निश्चितप्रमाणे आपल्याला जी पाहायला मिळते. हा चेंडू वेस्टीजच्या बाहेर आहे. प्रीतम या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्ग होती. व्हाईट बॉल. धावसंख्या 21 टॉस ऑफ विकेट. प्रीतम गोलंदाजीवरती तयार आहे. धनराजला फलंदाजी जी करायची आहे जिंकण्यासाठी अजूनही खूप साऱ्या धावा ज्या बनवायच्या आहेत. लॉंग ऑफला चेंडू आणि तिथे चेंडू अडवला आहे. गोलंदाजांचं तंत्रसुद्धा खूप सुरेख आहे. चेंडू रेंजमध्ये देत नाही धनराजच्या, आणि चेंडू दिला जरी तर शरीर भेदक नाही आहे, तो ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. हे मात्र तंत्र वापरले जाते. परत येता वाईट आला. आपलं एक वाढेल. 14 षटक चालू असताना 22 धावा. एक फलंदाज बाद आहे. 109 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 17 आणि बनवायचे 87 धावा. 17 चेंडू 87. परत एकदा जमिनीला समांतर फटका जो खेळला जातोय क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 16 चेंडू 87. वाईट बॉल. परत एकदा एक चांगला चेंडू, एक वाईट बॉल, एक चांगला एक वाईट, असं मात्र काम आतापर्यंत पाहायला मिळालं. दोन्ही संघाने यानंतर तयारीत राहायचे. अमर युवा प्रतिष्ठान आणि PBS पुरुषोत्तम बाळा शितोळे दोन्ही संघाने तयारीत राहा. आणि या दरम्यान चेंडू लॉंगॉनला यावेळेस पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार चेरन. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. 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 कॅमेरामन थँक्यू. कॅमेरामन आमचे आश्रय जे आहेत त्यांच्या छतावरती हा चेंडू अडकला गेलाय आणि ते स्वतः
आश्रय सोनावणे आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये ज्या घडलेल्या घटना सगळ्या कॅमेऱ्यामध्ये बंद करा आमचे कॅमेरामन आहेत ते मात्र चेंडू या दरम्यान जे देत आहेत ते त्या चेंडूला सुद्धा धन्यवाद देतील ज्या चेंडूने आश्रयचा आश्रय घेतला होता त्या चेंडूला धन्यवाद देतील की चला मला थोडीशी उठण्याची संधी तरी मिळाली तुझ्यामुळे जागा बदलण्याची संधी मिळाली शरीराची हालचाल झाली. इथे रिव्ह्यू घेतलाय. एक रिव्ह्यू या दरम्यान जो घेतला गेलेला आहे तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे रिव्ह्यूची की फलंदाज बाद की नावात धनराजच्या विरोधात मात्र हे रिव्ह्यू घेतलेला आहे. चौथं षटक आपण पाहतो जे मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे आणि धापलकावरती धावा संख्या जी आहे ती आत्ता 29 तर आहे पण आपल्याला पाहायचं आहे ह्या 29 धावसंख्येवरती समोर किती अंक लागला जातो. एक लागला जातो की अजून हा बाद होऊन दुसरा अंक लागला जातो ते मात्र पाहिजे. रिव्ह्यू घेतला आणि सक्सेस ठरला फलंदाज बाद. धनराज बाद झाला तर धनराजच्या जागेवरती नवीन फलंदाज अरविंद जो काल पोर्टी प्लसचा सामना खेळलेला आहे टिंगरे सरकार चषकामध्ये असा असणारा हा अरविंद आहे. आपल्याकडे धावसंख्या 2 बाद 29 चौथं षटक चालू असताना अश्विनी दरम्यान पूर्णपणे डॉट चुन्नी धाव. हा चेंडू वाईड आहे परत एकदा वाईड आलाय. कितवा वाईड आहे या षटकातला 4था 4वा धनंजय मोरे 4वा वाईड आहे 4था वाईड आलाय आणि अरविंद शुक्लाच्या बॅटमधून चेंडू पोचला जाईल आता सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय पाहुणी मोका हा मारला चौका खणखणीत चौका चौका. थँक्यू. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 75 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आता प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी मारला तरीही विजय लांबला गेलाय. दिल्ली तो बहुत दूर दिखाई दे रही है अभी. 12 गेंदों में 75 रन की जरूरत है अभी. गणेश कांदवे तैयार गोलंदाज मार्कवरती. पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. शेवटच्या 12 चेंडूने 75. वेळ वाचवणं गरजेचं आहे. खेळाडूंना विनंती असेल रणतळे बस्ती स्पोर्ट्स क्लब समय बचाना जरुरी आहे थोडा. आणि या दरम्यान सूरजच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. अख्खं मार्केट आता आपलंय पाहुणी मोका हा मारला चौका खणखणीत चौका चौका.
धावराका धावसंख्या 38. परत एकदा खोलपट्ट्यापैकी चेंडू आपण पाहतोय जो टाकला जातोय. लॉंग ऑनला चेंडू आहे. क्षेत्ररक्षण यात्रा म्हणजे केले जाते. धाबरक इकडे पुढे जाईल. धाबरक धावसंख्या 39. उजव्या हाताने अरविंद शुक्ला, ब्रँडे स्टोक, चेरन, षटकार. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. थँक्यू. शेवटचे 9 चेंडू अजूनही टाकायचे बाकी आहेत. 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा 64 बनवायचे आहेत. सामन्यामध्ये औपचारिकता आहे आणि इथे क्लीन बोल्ड अरविंद शुक्लावाद. सनी खांदवे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद शुक्ला सपनों में मैं सोचा नहीं था कि ये गेंद पे मैं आउट हो सकता हूँ. ये गेंद भूलेंगे नहीं शायद, जब तक नई टूर्नामेंट नहीं आती तब तक. आणि या दरम्यान परत एकदा लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. सनीच्या बॅटमधून षटकार आलाय. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. 51 धावा आहेत. एक चेंडू बाकी आहे अजून 5व्या षटकातला. वाईट बॉल. धाबल 52. एक ऑब्झर्व केलं का दादाची वस्ती सांगायचं सूर्यदादा, इथे सिंगल डबल त्यांनी घेतल्या नाहीत. सिंगल डबल जरी घेतल्या नाहीत पण इथे त्यांनी 5वं षटक 5व्या षटकाला एक चेंडू बाकी अजून टाकायचं. 52 धावा आहेत. 52 रन आहेत. आणि परत एकदा लॉंग ऑनला षटकार चेरन. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. 5 षटकं संपलीत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकावरती धावा संख्या आपण पाहतोय बनवली गेली ती 58 धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. गोलंदाज हा चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. षटकारचे रन. बॉल द्या जुना. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार. चेंडू डॉट. शुभम लोणकर सर तेवढा चेंडू घ्या.
चेंडू डॉट असेल परत. अजून शेवटचे चेंडू यायचे बाकी आहेत 2. 66 धावा आहेत. वाईट. एक चेंडू जो बाकी आहे आणि हा नवीन नवीन बंटीला असं वाटलं की हा शेवटचा चेंडू आहे म्हणून घेतलेला झेल या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि आता शेवटचा चेंडू असेल. क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहा पीबीएस क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहा. आणि लॉंगॉनला सुरेख झेल घेतलाय पहा शेवटच्या चेंडूवरती. आणि हा सामना हरणतळे बस्ती स्पोर्ट्स क्लब संघाने जिंकला आणि या स्पर्धेच्या बाहेर जावं लागते दादाची बस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाला. एक 5 मिनिटं फक्त थांबा मान्यवर मंडळी. राहुल खांदवे या. राहुल